नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 13 इयत्ता 6वी गणित बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, खालील संख्यांचे गुणाकार व्यस्त लिहा। पहिलं उदाहरण आहे 7। आता या ठिकाणी या दिलेल्या संख्यांचे आपल्याला गुणाकार व्यस्त लिहायचे आहे, म्हणजे या संख्या आपल्याला उलट करून लिहायच्या। बघा या प्रकारे, बघा या ठिकाणी 7 ही संख्या आहे, म्हणजेच याचा जो छेद आहे तो 1 आहे। आता याचा व्यस्त करायचा आहे, म्हणजे हा जो छेदाला जो 1 आहे तो लिहिणार अंशाला, म्हणजे 1/7। जो अंश होता तो छेदाला लिहिला आणि जो छेद होता तो अंशाला लिहिला। उत्तर मिळालं 1/7। दुसरं उदाहरण आहे 11/3। याची गुणाकार व्यस्त संख्या बनणार 3/11। छेदाला जो 3 होता तो अंशाला लिहिला आणि अंशाचा 11 हा छेदाला लिहिला। पुढचं उदाहरण आहे 5/13। याची गुणाकार व्यस्त बनणार 13/5। पुढचं उदाहरण आहे 2, म्हणजे याचा छेद आहे 1। आता याची गुणाकार व्यस्त संख्या बनणार 1/2। पुढचं उदाहरण आहे 6/7। याचा गुणाकार व्यस्त आपल्याला लिहायचा आहे, म्हणजे हा जो छेद आहे त्याला आपण अंश बनवणार, म्हणजे 7/6। दुसरा प्रश्न बघणार आहोत, खालील अपूर्णांकांचा भागाकार करा। त्यातलं पहिलं 2/3 भागिला 1/4। बघा आता या प्रकारे आपण यांचा भागाकार करणार आहोत। 2/3 हा अपूर्णांक जसा आहे तसाचा तसा लिहिला आणि या ठिकाणी भागाकाराचं चिन्ह होतं त्याला गुणाकार केला आणि हा जो अपूर्णांक होता याचा व्यस्त लिहिला, म्हणजे 4/1। आता आपल्याला करायचा आहे गुणाकार। 2 गुणिला 4 8, 3 गुणिला 1 3, म्हणजे 8/3 हे आपल्याला उत्तर मिळालं। पुढचं उदाहरण आहे 5/9 भागिला 3/2। पुन्हा पहिली संख्या जशी आहे तशी लिहिली, गुणेला याचा गुणाकार व्यस्त लिहिला, म्हणजे 2/3 बरोबर गुणाकार करणार आहोत। 5 गुणिला 2 10, 9 गुणिला 3 27, म्हणजे उत्तर मिळालं 10/27। तिसरं उदाहरण बघणार आहोत 3/7 भागिला 5/11। बघा आता या ठिकाणी सुद्धा पहिला अपूर्णांक लिहून घेतला, म्हणजे 3/7 गुणिला याचा गुणाकार व्यस्त लिहिला, म्हणजे 11/5। आता करणार गुणाकार 3 गुणिला 11 33, 7 गुणिला 5 35, म्हणजे 33/35 हे आपल्याला उत्तर मिळालं। पुढचं उदाहरण बघणार आहोत। चौथं उदाहरण आहे 11/12 भागिला 4/7। पहिला अपूर्णांक जसा आहे तसाचा तसा लिहून घेतला, भागाकाराचं चिन्ह होतं म्हणून या ठिकाणी गुणाकार लिहून घेतला आणि या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या लिहिली, ती म्हणजे 7/4। आता करणार गुणाकार 11 गुणिला 7, 11 गुणिला 7 बनले 77 आणि 12 गुणिला 4 12 चोको 48, म्हणजे 77/48 हे आपल्याला उत्तर मिळालं। तिसरं उदाहरण आहे स्वच्छ भारत अभियानामध्ये 420 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। त्यांनी सेवाग्राम या गावाचा 42/75 भाग स्वच्छ केला, तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती भाग स्वच्छ केला? आता या ठिकाणी आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याने किती भाग स्वच्छ केला हे शोधून काढायचं आहे। मग तो कसा काढणार, तर एकूण स्वच्छ भाग, म्हणजे या ठिकाणी एवढा भाग स्वच्छ झालेला आहे, या एकूण स्वच्छ भागाला एकूण विद्यार्थ्यांनी जर भागलं तर आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याने किती भाग स्वच्छ केला तो आपल्याला मिळणार आहे। म्हणून या प्रकारे लिहिणार आपण। सुरुवातीला किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ते लिहून घेणार या प्रकारे। 420 विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानात भाग घेतला। आता या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे एकूण विद्यार्थ्याने, प्रत्येक विद्यार्थ्याने स्वच्छ केलेला भाग, म्हणून लिहिणार, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने स्वच्छ केलेला भाग बरोबर। आता या ठिकाणी हा भाग शोधून कसा काढणार, तर या ठिकाणी एकूण स्वच्छ भागाला एकूण स्वच्छ भाग याला आपण भागणार आहोत एकूण विद्यार्थ्याने किंवा विद्यार्थी संख्येने।
आता या ठिकाणी एकूण स्वच्छ भाग किती झाला तर 42/75 एवढा भाग स्वच्छ झाला. त्याला भागणार आहोत एकूण विद्यार्थी संख्येने. एकूण विद्यार्थी संख्या होती 420. म्हणून 42/75. आता या ठिकाणी बघा 420 ही संख्या आहे म्हणजे याचा छेद 1 आहे. आता या ठिकाणी भागाकारचं चिन्ह आहे याला गुणाकारमध्ये करणार आणि याची व्यस्त संख्या घेणार म्हणजे 1/420. आता बघा या ठिकाणी 42 आहे, या ठिकाणी 420 आहे. बघा कशा प्रकारे आपण भागू शकतो. 42 × 42, 42 × 42, 42 0 0. म्हणजे या ठिकाणी उरलं 1 × 1 1 छेद 75 × 10 बरोबर 1/750 भाग. म्हणजे एवढा जो भाग आहे तो प्रत्येक विद्यार्थ्याने स्वच्छ केलेला आहे. म्हणून लिहिणार म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने स्वच्छ केलेला भाग बरोबर 1/750 भाग. अशा प्रकारे या ठिकाणी हे तिसरं उदाहरण सुद्धा आपण सोडवून घेतलं. अशा प्रकारे आज आपण सराव संच 13 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.